संत सखाराम महाराज वाडी संस्थानला भीषण आग, पण देवमूर्तींना साधा धक्काही नाही. हा चमत्कार की श्रद्धेची ताकद. नमस्कार, महादर्पणमधून मी प्राची मोरे. काल बुधवारी रात्री अंमळनेरच्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानमध्ये लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांना हादरून सोडले. प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळात काही क्षणात आगीने विक्राळ रूप धारण केले. प्राथमिक माहितीनुसार सीसीटीव्ही यंत्रणेत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि लाकडी बांधकाम असल्याने ज्वाळांनी संपूर्ण परिसर वेधले. आज सकाळी मी स्वतः घटनास्थळी जाऊन मंदिराची पाहणी केली. जे दृश्य पाहिले ते शब्दात सांगणे खरोखरच कठीण आहे. मंदिराचा सागवानी लाकडाचा गाभारा, जो अनेक वर्षांच्या भक्तीचा, परंपरेचा आणि इतिहासाचा साक्षीदार होता, तो अक्षरशः जळून खाक झाला आहे. मंदिराच्या आतील भागात सर्वत्र जळालेल्या लाकडाचा वास, काळवंडलेल्या भिंती, कोसळलेले लाकडी अवशेष आणि आगीची भीषणता स्पष्टपणे दिसत होती. क्षणभर मन सुन्न झाले, पण या सर्व विध्वंसात एक असे दृश्य दिसले ज्याने प्रत्येकाच्या डोळ्यात आश्चर्य आणि भक्तिभाव निर्माण केला. ज्या ठिकाणी आगीने सर्वाधिक तांडव केले, अगदी त्याच ठिकाणी भगवान विठ्ठल रुक्मिणी यांच्या देवमूर्ती विराजमान होत्या. आगीने सभोवतालचा संपूर्ण भाग भस्मसात केला, मात्र देवमूर्तींना साधा धक्काही लागला नाही. ज्वाळा त्या मूर्तीपर्यंत पोहोचल्याच नाहीत. हे कसे घडले? याचे उत्तर विज्ञान शोधेल की श्रद्धा देईल, हा प्रत्येकाचा विश्वासाचा विषय आहे. मात्र हे दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर प्रत्येक भाविकाच्या मनात एकच भावना उमटते. ज्यांनी भक्तांचे रक्षण केले, त्यांचे रक्षण स्वतः पांडुरंगानेच केले. या घटनेतच मंदिराचे मोठे नुकसान झाले असले तरी देवमूर्ती सुरक्षित राहिल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आणखी एक विलक्षण योगायोगही अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. लोकपरंपरेनुसार पहिले संत सखाराम महाराज पायीवारीला निघण्यापूर्वी आपल्या झोपडीला अग्नी अर्पण करत असत, अशी श्रद्धापूर्वक सांगितली जाणारी आख्यायिका आहे. यंदाही संत सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली आणि त्याच रात्री मंदिरात भीषण आग लागली. हा निव्वळ योगायोग आहे की इतिहासाने पुन्हा एकदा दिलेला संकेत? याचे उत्तर प्रत्येकाने आपल्या श्रद्धेनुसार शोधायचे आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित, मंदिराचे लाकूड जळाले, भिंती काळवंडल्या, इतिहासाला जखम झाली, पण भक्तांची श्रद्धा अजूनही तेवढीच अढळ आहे. दरम्यान प्रांताधिकारी यांनी मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत काही दिवस मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण बचाव कार्यात अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, विविध विभागांचे अधिकारी, स्वयंसेवक आणि सर्वधर्मीय नागरिकांनी केलेले योगदान खरोखरच कौतुकास्पद आहे. संकटाच्या काळात सामाजिक ऐक्याचे प्रेरणादायी दर्शन अंमळनेरकरांनी घडवून आणले. या संपूर्ण घटनेत प्रामुख्याने माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या दूरदृष्टिकोन आणि त्यामुळे बांधण्यात आलेले रस्त्याची देखील चर्चा झाली. मंदिरालगत संरक्षण भिंत आणि रस्ता बांधला गेला नसता तर कदाचित अग्निशमनच्या गाड्या, वाहने मंदिरापर्यंत पोहोचू शकले नसते आणि आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झालं नसतं. महादर्पणच्या वतीने आम्ही परमेश्वर चरणी एकच प्रार्थना करतो, संत सखाराम महाराजांच्या कृपेने हे पवित्र मंदिर पूर्वीपेक्षा अधिक भव्य स्वरूपात उभे राहो आणि सर्व भाविकांना पुन्हा एकदा विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ लवकरात लवकर मिळो. मी प्राची मोरे, महादर्पण न्यूज. जय हरी विठ्ठल.